नाशिक महानगरपालिकेच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 10 मधील राजकीय वातावरण आता आध्यात्मिक ऊर्जेनं भारावून गेलंय। स्वामी समर्थ गुरुकुल पीठाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांनी शिवसेनेचे युवा नेते विक्रमअण्णा नागरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील शिवसेनेच्या उमेदवारांना विजयाचा आशीर्वाद देत लवकरच विजयाचे पेढे घेऊन गुरुकुलात या असं सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेना महायुतीचे उमेदवार अरुण घुगे, इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील आणि नंदुशेठ जाधव हे निवडणूक लढवत असून प्रचाराच्या धामधुमीमध्ये गुरुपुत्रांनी दिलेल्या या भेटीमुळे आणि शब्दांमुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला। विक्रमअण्णा नागरे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीमध्ये चंद्रकांत मोरे यांचं औक्षण करून जंगी स्वागत करण्यात आलं, सत्कार करण्यात आला। यावेळी प्रभागातील विकास कामं आणि निवडणुकीच्या वातावरणावर चर्चा झाली। उमेदवारांशी संवाद साधताना दादांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि निवडणुकीत यश मिळवण्यासाठी शुभाशीर्वाद दिले। परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू मोरे दादा आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो। दत्तप्रभूंच्या चरणी त्रिवार वंदन करतो। आजच्या शुभ पर्वावरती नागरे कुटुंबियांनी आपल्या निवासस्थानी 5वा वेद श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि अशा या धार्मिक सोहळ्याकरता त्यांनी त्र्यंबकेश्वरला गुरुपीठामध्ये येऊन निमंत्रण दिलं आणि त्यानुसार आज या ठिकाणी या गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्ताने दर्शनाकरता या ठिकाणी येणं झालेलं आहे। स्वामी परिवाराच्या माध्यमातून उभय संपूर्ण कुटुंबियांना आणि सर्व भाविक सेवेकऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की 2026 या नव्या वर्षाला सामोरं जाताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची, आपल्या भारत देशाची आणि स्वामी महाराजांची सेवा करणं क्रमप्राप्त आहे। कारण आगामी काही पुढे गोष्टी वाढून ठेवलेल्या आहे। मोठे संकट भारतासह इतर राष्ट्रांवर येण्याची दाट शक्यता आहे आणि आपण काय करू शकतो? सैनिकांप्रमाणे हातात शस्त्र घेऊन लढण्याचा आपल्याला अधिकार नाही, ना प्रशिक्षण नाही, परंतु शास्त्राने आपण लढू शकतो। आणि म्हणून सगळ्या माता भगिनींना परमपूज्य गुरुमाऊलींनी सूचित केलेले आहे की आपल्याला अब्जचंडीच्या अंतर्गत श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण मोठ्या प्रमाणात करणे, स्वामी चरित्राचे पारायण आहे, रुद्रसुक्ताचे पारायण आहे। जवळपास आपल्याला 100 कोटी पाठ हे पूर्ण करायचे, जेणेकरून भारतात म्हणा किंवा या विश्वामध्ये शांतता निर्माण व्हावी। आपण रोज टीव्हीवर, पेपरमध्ये वाचतो, बघतो, ऐकतो युक्रेन रशिया काय चालू आहे, अमेरिकेचं काय चाललं, इराक इराण काय होतंय, अफगाण पाकिस्तान, भारतामध्ये काय काय कारवाया घडताय। म्हणून पुनश्च एकदा विश्व शांती नांदावी, रामराज्य यावं, हा खरं तर हेतू या स्वामी कार्याचा आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे। एवढाच संदेश आजच्या या गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ। प्रभाग 10 मध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आधीच मजबूत असून त्यातच आता स्वामी समर्थ केंद्राच्या आध्यात्मिक शक्तीचा आणि गुरुपुत्रांच्या आशीर्वादाचं पाठबळ मिळाल्यानं शिवसेनेचे पारडे जड झाल्याचं बोललं जातंय। विक्रम नागरे यांच्या नेतृत्वाखाली ही टीम प्रभागामध्ये घरोघरी पोहोचत असून या आशीर्वादामुळे मतदारांमध्येही सकारात्मक संदेश गेला। या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुरुपुत्रांच्या या भेटीची चर्चा आता संपूर्ण नाशिक शहरात रंगू लागली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।